इथपर्यंत पोहोचलो एवढी मेहनत करतोय हे फाटेवर कमी जाऊन खालफुट वाकडाच लागेल ना. पाणी पडताय असू दे पडू दे तो निघणार बसला बसला आगला आग लावायची गरज नव्हती आमचा. हे साईल अरे हे कवाल लावून होतं अरे तो मेंढा चलून जाईल. तुझ्यासाठी गाणं ना तो इथंच होता तो पोपटीचा 31 नाईट. किती वाजता बनवायचा पोपटी? 10:30 11 वाजता. बनवण्यापर्यंत किती वाजले? एक तास लागतो. टाइम बघा पाठी लावायला घेऊ नाही थांब. इकडे बाउल फ्राय होतोय बाई आरामात. इकडे पोपटी आणि मस्त असा माहोल बनलाय. 2:30 वाजताचा माहोल आहे शांत एकदम. हे बघा गावाच्या बाहेर मी आणि हे माझे मित्र आर्यन साहिल. एक नंबर मेहनत घेतोय बघा आमच्यासाठी, माझ्या मित्रांसाठी खास करून. तरी पण उलट कमी केलाय. ऐक ना मी काय म्हणतोय दादा अंडा फोडाली टाक. अंडा फोडाली टाक. तेल टाक पहिला तेल टाक. तेल आहे अभी लग रहा है कौल पे अंडा कौल. बोला आता त्याच्यावर ना मसाला टाक थोडा. गरमला तो झाला संपला त्याचा. परत हाफ फ्राय घ्या. फ्राय हा एक नंबर रे. हे सगळ्यांनी नेक्स्ट तुझे अंडा कौल फ्राय. वेगळाच झाला. अरे पीसची वाट लावली. अरे पीस मध्ये गेला तो अंडा. खूप असं एन्जॉय करतात माझे मित्र लोक. आज पहिल्यांदाच त्यांना गावी घेऊन आलेलो मी आणि त्यांना कौल फ्राय आणि पोपटी खायची होती, तर आपण त्यांच्यासाठी बनवले कौल फ्राय आणि पोपटी. आणि आर्यन आणि साहिलने अशी खूप अशी मेहनत घेतली आणि यांनी पण खूप मेहनत घेतलीत आणि त्यांची रिॲक्शन पण खूप भारी आहे, कारण आपल्या कोकणात ते पहिल्यांदाच आलेत आपल्या गावी आणि मस्त एन्जॉय करतात ते पण. बघा फुल माहोल बनवलेत. इकडे पोपटी आणि इकडे कौल फ्राय. कधी देतो कोणी नजरेचा इशारा, कोणी हरपून
एन्जॉय करतात भारी असं एन्जॉय हे देखो इकडं केळीचं पान जरा एक आहे बघ कुठेतरी. अंडा फ्राय पण झालाय छोटावाला पान दे, केळीचं पान दे. कौल पे बनाने रोहित केळीचं पान दे. अंडा ये ले आयडिया इज लेट बाय झालं तिकडे. आता आपण पोपटी काढलेली आहे. ते बघ तिथे पान आहे तिथपर्यंत जर वाटला तर खाली जमिनीला थोडं ठेवतो एवढं की पटकन आपटू नको. आमच्या एका साईडला कौल फ्राय होत आहे. आरामात टाकू नकोस. दे दे घेऊन. परफेक्ट पोपटी हमारी हुई है. मस्त पोपटी झाले. हे लक्ष ठेवा. पोपटी पण मस्त झाली आणि चिकन कावल फ्राय ग्रेव्ही काय आता कुठं द्यायला लागते. मस्त झालं. आणि हे बघा तेल टाकते का? आजचे कुक भाई मानला साहिलला. मी आज मी काही कधी बोललो नाही पण साहिलला आज तुला मानला भावा साहिल बोललं तर तो पाण्यावर बसलो असतो ना आपण. नको जाऊया तिकडे घेऊन आता राहू दे. आपल्या इकडे आपण जाऊन बसू आरामशीर. काय ना टेन्शन नाही. खायचं चिकन बाहेर बसून खाऊ आराम. शेंगा शेंगा काढा तोपर्यंत. कोणतरी शेंगा काढा. त्या ह्याच्यामध्ये शेंगा काढ ना. नको नको संकेत. तिथे जाऊन परत खाली वतायचंच आहे त्याच्यावर. पानावरच ठेव फक्त. असंच ठेव. शेंगा फक्त ठेवा. शेंगा शेंगा टाक रे त्याच्यावर. शेंगा पीस टाक त्याच्यावर. पीस पण जाऊ दे ना. जाऊ दे अरे फक्त सगळे नको हे जाऊ दे रे. मस्तपैकी पोपटी रेडी झाली. चिकन. अरे कशी झाली पोपटी.
कशी लागते काय तर तुला कसं वाटतं नंबर कडक भारी झाले. आजचा काय आहे? मस्त. आणि आता पोपटी मी कधी खाल्लीच नाही काय बरं? हे काय बोलतो त्याला कौल फ्राय कौल फ्राय का जसं पहिल्यांदाच कौल फ्राय आणि पोपटी एक नंबर आणि मी काय म्हणतो तू कोणाला विचारत जाऊ नको, तुला खायला नाही भेटणार. येते कसं वाटतं कौल फ्राय आणि आपली एक पोपटी नंबर टेस्ट. अचानक सगळी मिळत त्या भावाची आहे. त्याच्यामुळे सगळं जे काय झालं ते एक नंबर. आणि आर्यन त्याला म्हणतो तो भाग प्यायला. मी ते बनवून नाही देणार. अचानक भयानक झालेला प्लॅन कसा वाटला आपला एक नंबर एक नंबर. हा मित्रांनो दोघांनी मेहनत केली अचानक भयानक झालेला प्लॅन म्हणजे आमची पोपटी आणि कौल फ्राय. शेवटी एक